हे बघा काय आहे. हे माझं कासं डोळा आहे. हे विमान आहे. फ्रेंड्स, माझं बाळ बघा छोट्या छोट्या बेबींना अजिबात त्रास देत नाही. लांबून येऊन पाहून जातं आणि गडगड खेळून जातं. कसं खेळत होतं. ही आमची मनी नव्हती, म्हणजे आम्ही पाळलेली मांजर नाही आहे. अशी रँडमली कोणीतरी मांजर येऊन आमच्या घरात इथे पिल्ली देऊन गेली आहे. तर खूप जण असं म्हणतात की कोणी असं म्हणतं की पिल्ले दिलेले चांगले असतात, कोणी म्हणतं घरात की अशुभ असतात. तर शुभ अशुभ याच्यामध्ये आम्ही काही पडत नाही, कारण की थंडीचे दिवस आता खूप आहेत आणि हे छोटूशी बेबी आहेत, जे की इथं मांजरीनं पिल्लं देऊन गेली म्हणजे ती आहेच इथे त्यांच्यासोबत येते. आता ती कुठेतरी गेली आहे, पण आम्ही काही बाहेर काढलं नाही आहे. म्हणजे आम्ही पाळलेलं पण नव्हतं हे मांजर. हो ना ग चेरू, हे किती गोड आहे. आणि पण आम्ही असंच ठेवून देणार आहे तिथे, कारण की बेबी खूप छोटे आहेत. कोणाचेही असू देत, कोणत्याही प्राण्यांचे असू देत, ते शुभ असू देत अशुभ असू देत, काहीही असू देत, पण आम्ही त्यांना इथे ठेवणार आहोत. जोपर्यंत ते मोठे होतील, त्यांची मम्मी त्यांना कुठे घेऊन जाईल तेव्हा जाईल, पण आम्ही स्वतःहून त्यांना काही काढणार नाही आहोत. त्यामुळं तुम्ही सांगा की काय असतं काय नाही. आणि मला तर खरं मला त्याची शेप धुंदीसारखी वाटते. हो, मला तर ॲक्च्युली ना कुत्री मांजरी यांची फार भीती वाटते. मला लांबूनच ते छान वाटतात, पण तरी पण आम्ही यांना हे मोठे होईपर्यंत ह्यांची मम्मा ह्यांना कुठे घेऊन जाईल तेव्हा जाईल, तोपर्यंत आम्ही त्यांना इथे ठेवणार आहोत. आणि माझं बेबी पण त्यांना काही त्रास देत नाही आहे, त्यामुळे ते छोटे छोटे बेबी आरामात बसतात. आणि आता थंडीचे दिवस खूप आहेत, त्यांनी आमचं हे पूर्ण ब्लँकेट, आम्ही इथे कपडे वाकी ठेवलेले होते तर त्यामध्ये यांनी हे पूर्ण ब्लँकेट घेतलेलं आहे. आणि आता आम्ही ते काढलं पण नाही, ते तसंच ठेवून दिलेलं आहे त्यांच्यासाठी. तुम्ही पहा किती गोड पिल्ली आहेत. ॲक्च्युली मला असं वाटतं हे 3-4च दिवसाचे आहेत. जेव्हा आम्ही परवा पाहिलं होतं तेव्हाच आम्हाला कळलं होतं की ते छोटंसं बेबी आहे म्हणून. आणि पण ह्यांनी आणखीन डोळे देखील उघडले नाही आहेत, यांचा आवाज देखील येत नाही आहे. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल यातलं पिल्लू तर तुम्ही सांगा. आम्ही साताऱ्यामध्ये राहतो, पाटणमध्ये. पाटणच्या जवळपास कोणी असेल, पिल्लू जरा मोठं झाल्यानंतर त्यांना पाळायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तर आम्ही पण त्यांना पाठवून देऊ. थँक्यू.